सत्र सुरू होण्याचा इशारा पंचांकडून येतोय आणि पहिला चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज. प्राइज विनिंग मॅन कृष्णा 12th मॅन पाठवा आपला. इकडे या या इकडे या. नांदेड ॲव्हेंजर्स वाल्यांना ट्रेन आहे 10 वाजता, त्यामुळे आपण जरा थोडी घाई करतोय. हो जबरदस्त फटका पहिल्या चेंडूवर नांदेडकरांनी आणलाय. सणसणीत असा टोला आणि हा पहिल्या चेंडूवर 4 धावा. संतोष चौधरी कुठे असतील तर या. हा चेंडू कृष्णा यांचा शॉर्ट पिच चेंडू टपलवलाय हवेमध्ये. हर्ष यांनी टपलवलेला चेंडू आणि झेल. वा कॉट अँड बोल्ट झेल टिपलेला आहे. जबरदस्त झेल आणि पहिला गडी बाद होतोय किंवा पहिले खेळाडू बाद होत आहे डॉक्टर हर्ष. डॉक्टर हर्ष नावाजलेले असे खेळाडू आहेत. हर्ष मनवर. फायनलचा सामना आहे, अंतिम सामना. नाणेफेक जिंकल्यानंतर नांदेड ॲव्हेंजर्सनं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण आणि काय झेल टिपला बघा स्वतःच्याच गोलंदाजीवर. कृष्णा आज कृष्णांना थांबवणं फार अवघड होऊन बसलेलं आहे. बॉलिंगमध्ये सरस, फिल्डिंगमध्ये सरस आणि बॅटिंगमध्ये पण धावले धावले. कृष्णा बघितलं बरोबर जज केलं त्यांना आणि चेंडू खाली आले आणि अफलातून झेल त्यांनी टिपलाय. गडी बाद झालेले आहेत ते डॉक्टर हर्ष मनवर. नवीन फलंदाज डॉक्टर प्रसन्न कुमार सुदाम मैदानात आलेले आहेत. आज त्यांचा दिवस आहे. बॉलिंग पण चांगली टाकतात. ओहो नो लुक शॉट जबरदस्त टोला मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून मारलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. धडपडतात क्षेत्ररक्षक. हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत मात्र या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. आमचे मित्र संतोष चौधरी हरवल्यात. कोणाला दिसले तर पाठवा इकडे. तेही खूप दमलेले आहेत. त्यांचं पण आता वय वाढत चाललंय, शुगर वाढते, पण काही घाबरायचं कारण नाही आहे. ओ मस्त चेंडू फाईन लेगला हा चेंडू जातो. एक सिंगल रन मिळते. फायनलचा सामना आहे, अंतिम सामना महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग. 6 ओव्हरचा हा सामना आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. या 6 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा येत आहेत हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. 6 षटकं या अगोदरचे आपण बघितले. 8 षटकांचे सामने झाले. फायनलचा सामना या प्रकाश झोतामध्ये फ्लड लाईटमध्ये आपण इथे खेळतोय. महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग 2026. हा चेंडू फाईन लेगला तटवला आहे. एक सिंगल रन मिळते. लांब लांब फटके मारण्याची गरज आहे. जसे कृष्णाने फटके मारले, अंबाजींनी हे मैदान गाजवलेलं आहे, तसे फटके मारण्याची नितांत गरज मला असं वाटतं आहे ती नांदेड ॲव्हेंजरला. नांदेड ॲव्हेंजर स्ट्रॉंग टीम आहे. त्यांच्यासमोर पद्मालया रोडे जेवी फार्मा हा संघ झुंजतोय. गोलंदाजीसाठी येतात पुन्हा एकदा डॉक्टर कृष्णा. URCN कडून टोला आणलाय, मारलाय चेंडू. उंची जास्त आहे आणि लांबी कमी आहे पण सेफ लँडिंग झाले. चेंडूचा एक टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडू अडवताय, चेंडूची फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल 2 धावा धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय आणि जबरदस्त टीम नांदेड असं शुभम श्री पॉलिक्लिनिकनं इथे कमेंट केलेल्या आहेत. कमेंट पण अतिशय चांगल्या चांगल्या. नांदेड फायनल जिंकणार, डॉक्टर विशाल तांबे मॅन ऑफ द मॅच होणार आणि बेस्ट ऑफ लक मित्रा असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक बाद 10. सेफ्टी वीक
सगळीकडे साजरा केला जातोय. इंडस्ट्रियल सेफ्टी वीक आहे यंदाच्या वर्षी. संजय सर सेफ्टी मंथ आहे महिना, कारण डायमंड जुबली इयर आहे. नॅशनल सेफ्टी काउन्सिल जी आहे NSC, त्यांची 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत NSCला. त्यामुळे संपूर्ण महिनाभर सगळीकडे सुरक्षा, सेफ्टी फर्स्ट, सुरक्षा आपण नेहमी वापरली पाहिजे. म्हणून क्रिकेटमध्ये पण आपण बघा सेंटर गार्ड असतं, हेल्मेट असतं, कधी कधी काही मंडळी आय गार्ड पण घालत असते जेणेकरून डोळ्याला इजा होऊ नये. आणि मैदानात आपण बघतोय डॉक्टर नरेंद्र हेही मला असं वाटतंय बॅट्समन आणि सिरीजच्या मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आहेत. 1 चेंडू 1 धावा. हा फलंदाज, हे फलंदाज असे आहेत ना संतोष, की कोणत्या क्षणी रौद्ररूप धारण करतील सांगता येत नाही. शांत आहेत दिसाला, अगदी समोरून जर कोण गेलं ना तर म्हणजे शब्द पण कोण उच्चारणार नाही, कोण शिवी पण देणार नाही, कोण बोलणार नाही. परंतु मैदानात आल्यावर बघा जबरदस्त स्ट्रोक, कडक कडक स्ट्रोक सगळे त्यांचे असतात. एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. मागा जरी धाडले ते प्रसन्न कुमार यांना. डॉक्टर प्रशांत मस्ती करतायत, मजा मस्ती हसतायत. शेवटची मॅच आहे, अंत भला तो सब भला. शेवटचा क्षण हा. हो हो हो, मस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. या फ्लड लाईट मध्ये मला असं वाटतं डॉक्टर नरेंद्र थोडेसे बॅकफुटवर आले. ठीक आहे, मला असं म्हणतात ना की हरता हरता जो जिंकतो ना तो मागे वळून बघत नाही. आणि नांदेड संघाने मगाचपासून आपण 4-5 मॅच बघितला, जबरदस्त सुरुवात केली. पण यावेळेस बांधून ठेवले, जकडून ठेवले ते पद्मालया संघानं. हा, नांदेड एकतर्फीच मॅचेस जिंकत होता, नांदेड एकतर्फीच सामने जिंकत होता, परंतु पद्मालया हरता हरता जिंकलेली आहे. ओव्हरपिच चेंडू, जमिनीलगतचा फटका, सरळ चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, काही उपयोग नाही. चेंडू जातोय तो सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी 4 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत डॉक्टर नरेंद्रनं. गंगासागर गोलंदाजी करतायत. आपण पाहतोय फायनलची मॅच, अंतिम मॅच. महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग, प्राइमा असोसिएशन रसायनी यांच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट आपण पाहतोय आणि त्याचा हा शेवट आपण पाहतोय. अंतिम सामना, फायनलची मॅच, नांदेड आणि एका बाजूला पुणे. आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये चेंडू चाललाय. सिंगल मिळते, ती फलंदाज डॉक्टर नरेंद्र. ज्या नरेंद्रने प्रत्येक मॅचमध्ये 2 हाफ सेंचुरी या मैदानावर त्याने साजऱ्या केलेल्या आहेत. आणि ते आता अंतिम मॅचमध्ये मी म्हणालो की हरता हरता जो संघ जिंकतो ना तो जरा पुढे जाऊन भारी कामगिरी करतो. पद्मालय, आपण मगाशी मॅचमध्ये सगळ्यांना वाटलं की ही मॅच ते हरतील, पण कृष्णा आणि अंबाजी या 2 सरदारांनी मात्र ती मॅच जिंकून दिली. पहाडासारखे उभे राहिले ते, अक्षरशः समोरच्या टीमला चढो की पळो केलं. म्हणजे संताजी दानाजीची भूमिका त्यांनी या मैदानावर बजावली. प्रेक्षक जे बघतच नव्हते मॅच ते सगळे आले मॅच मध्ये. त्यांनी जेव्हा फटकेबाजीला सुरुवात केली ना तेव्हा संतुलन बिघडलं समोरच्या संघाचं. ATM त्यांचं बंद झालं. ATM बंद झालं, पण त्यांनी पण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. तिसरं प्राइज त्यांना मिळालंय 50,000चं. झेल होईल का? झालाय. आनंदोत्सव बघा, किती आनंद साजरा केला जातोय. मोठी विकेट मिळालेली आहे. फलंदाज बाद होत आहेत ते डॉक्टर प्रसन्न कुमार हे हार्ड हिटर, मात्र निराश अंतःकरणाने आता ते मैदानाच्या बाहेर येत आहेत. आपण बघा ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकतो. हा चेंडू सुंदर होता, थोडासा टर्न झाला चेंडू, बॅटच्या कडेला चेंडू लागला, हवेमध्ये गेला, पॉईंटमधील क्षेत्ररक्षक धावत आला आणि काय अफलातून गेला. आणि आनंदोत्सव बघा त्यांचा, किती जबरदस्त आनंदोत्सव साजरा केला. कारण हा फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे. गंगासागर गोलंदाजी करतायत आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी गंगासागर यांची. झेल टिपल्यानंतर गंगासागर खूप आनंदित झाले. वाह, काय टाळी वाजून त्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे. आणि याच तर खऱ्या मोमेंट्स असतात, आनंदाच्या मोमेंट्स. विकेट घेतल्यानंतरचा जो आनंद असतो ना संतोष, तो आनंद गगनात मावेनासा असतो. आणि निश्चितच फायनलमध्ये त्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे. ती गोलंदाज गंगासागर आणि झेल पण चांगला टिपला. आता तुमचे आवडते खेळाडू आलेले आहेत मैदानात. वेदभूषण खारोडे काय मागील मॅचला षटकार ठोकले आठवतंय संतोष? अफलातून 2 षटकार, लॉंग ऑनला 1 षटकार त्यांनी ठोकला.
आणि बघतायत आता त्याच एरियामध्ये हा, मजबूत देश ऑन साइड एरियामध्ये पट्ट्यामध्ये बॉल आला तर मात्र मैदानाच्या बाहेर 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 कंपाऊंडच्या बाहेर जाईल. त्या मिळणारी नाही आपल्याला. शिवनगरवाले मला असं वाटतं उचलून येतील. हो, मारलाय मारलाय त्याच दिशेनं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये लगेचच हा षटकार ठोकलाय. संतोष चौधरी तुम्ही ज्योतिषी दिसताय. अफलातून फटका आल्या आल्या हा षटकार त्यांनी ठोकला. फुलटॉस चेंडू होता गंगासागर यांचा आणि या चेंडूवर ओव्हरपिच होता चेंडू. काय चेंडू त्यांनी जागा बनवली. ऑफस्टम्पला शफल झाले आणि चेंडू धाडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकारासाठी. अफलातून ही फलंदाजी आता मात्र होतीये ती डॉक्टर वेदभूषण यांच्याकडून. नांदेड संघानं बघितलं की 6 ओव्हरची मॅच आहे. पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा हुकुमाचा एक्का अजूनही नरेंद्र पाटील डॉक्टर नरेंद्र हे अजून मैदानात आहेत आणि 2 षटकांमध्ये 22 धावा झाल्यात. आपण फायनल पाहतोय महाराष्ट्र डॉक्टर्स तुम्ही हुकमाचा एक्का म्हणालात. आपण 5-3-2 वगैरे खेळतो तेव्हा कधी कधी म्हणजे गुलामावर दशावर पण जशी आपल्याला डाव मिळतो तसा हा डाव मिळालेला आहे. त्यांच्याकडे बादशाह पण आहे. कधी कधी एक्केला पण बादशाह भारी पडतो ना. आणि तेच मैदानात होतंय. जबरदस्त मॅच फायनलचा सामना आपण इथे अनुभवतोय. महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग पद्मालया रोडे जेवी फार्मा वर्सेस नांदेड ॲव्हेंजर्स. इथे कमेंट आलेली आहे कितीही आणा आप्पाची नांदेड ॲव्हेंजरच जिंकणार. माय CL7 KU यांनी ही कमेंट दिलेली आहे. बघूया आप्पांची ना म्हणाले ते आप्पांची नांदेड ॲव्हेंजर. बघूया कितपत कामगिरी करते. खरं तर बापूंची आपली माऊली क्रिकेट क्लब बुलढाणा ही पण चांगली टीम होती. बापूंची टीम मैदानाच्या बाहेर गेलेली. आज अहिल्यानगर वॉरियर्स अजित पवार यांची पण आज या स्पर्धेमधून बाहेर गेली आहे आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते स्वतः कर्णधार कुलभूषण कर्णधार. मला असं वाटतंय इथे ज्यावेळेस अंबाजी आलेले. मगाशी 3 विकेट पडल्या ना पद्मालयाच्या तेव्हा कुलभूषण पाठीमागे पुढे मागे त्यांची भरपूर हालचाल चालू होती. त्यांच्या पायाला थाराच नव्हता. चाळ बांधलेले त्यांच्या पायाला. लहान मुलाच्या कसं आवाज येतो त्यांचा फक्त आवाज येत नव्हता एवढंच. तुरु तुरु धावतात लहान मुलं घरामध्ये तेव्हा टेन्शन असतं संतोष. आपल्याला असं वाटतं इथे परंतु आपला संघ जेव्हा अडचणीत असतो ना तेव्हा खूप टेन्शन असतं आणि जेव्हा चांगल्या स्थितीत असतो तेव्हाचा आनंद हा वेगळाच आनंद आपल्या चेहऱ्यावर असतो. आमचे आदरणीय बागडे सर राजन बागडे सर इथे आलेले आहेत. त्यांचंही स्वागत. स्कोअर आहे 2-23. कुलभूषण स्लो टाकलाय चेंडू वळवायचा प्रयत्न. वाईडचा इशारा पंचांकडून येतो. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवण्याचा प्रयत्न करतायत ते डॉक्टर कुलभूषण. बागडे डॉक्टरांच्या बाजूला पल्स हॉस्पिटलचे आदरणीय डॉक्टर सागर कांबळे हेही बसून या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत. फायनल आहे यानंतर पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे आणि फायनल आहे ती नांदेड ॲव्हेंजर्स विरुद्ध पद्मालया रोडे जेवी फार्मा. डॉट वाईड आणि हा चेंडू हवेत मारलाय. डॉक्टर नरेंद्रनं झेल होईल का? नाही. 2 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू पडतोय. 2 क्षेत्ररक्षक आले. कपिल देव स्टाईल ना हा झेल घेण्याचा प्रयत्न. कुलभूषण कसे हसतायत बघा. स्माईल बघा त्यांच्या चेहऱ्यावर. ते म्हणतात जाऊ द्या चला हार्ड लक. 2 धावा या चेंडूवर मिळतात. प्रयत्न केला ते बघत होते डोक्यावर हात ठेवून काय होईल प्रयत्न कमरेवर त्यांनी हात ठेवलेला नंतर काढला आणि नंतर थोडेसे स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर. निराशेची स्माईल होती ती कदाचित. हो डॉक्टर नरेंद्र थांबणारे नाहीयेत. हो हा पण झेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण. ठीक आहे. आणि मगाचं पण झेल आपण बघितला तर उलटा धावत झेल घेणं थोडं कठीण असतं आणि ते आपण फ्लड लाईट्समध्ये अजूनही कठीण असतं आणि ते आपण बघितलं. आता तो झेल घ्यायला पाहिजे होता परंतु तिथे जीवदान मिळते. डॉक्टर नरेंद्र आणि एका चांगल्या फलंदाजाला जीवदान मिळालंय. हॅलो. नाही नरेंद्र काय खाऊन आलेत काय माहिती. प्रत्येक मॅचला जीवनदान आहे त्यांना. प्रत्येक मॅचला जीवनदान त्यांना मिळालंय आणि त्या जीवनदानाचा त्यांनी पुरेपूर फायदा प्रत्येक मॅचमध्ये उठवलेला आपण बघितलेलं आहे. आता आपण बघितलं एक झेल कठीण होता. आता एक झेल सुटलाय. मगाची हीच परिस्थिती झाली होती. आपण बघितली ATM पालघर संघाने 2 झेल सुटले. ओव्हरथ्रो वगैरे झाले आणि तिथे ती मॅच त्यांना हातातली मॅच गमवावी लागली. तर क्रिकेटमध्ये बॉलिंग बॅटिंगच्या बरोबर फिल्डिंग पण अहमियत राखते.
फिल्डिंगचं महत्त्व आहे आणि बघा फिल्डिंगचा स्तर पुन्हा खाली मिसफिल्ड होते आहे आणि हा जातोय सणसणीत असा चौकार. गोलंदाज तरी काय करेल हा, गोलंदाज तरी काय करेल. भरपूर प्रयत्न केले गोलंदाज कुलभूषण शितोळे साहेबांनी, मात्र त्यांना यश नाही आलं. स्कोर आहे 2 बाद 31. 2 बाद 31. मगाची जी ठसन होती ना, खरी ठसन होती, आपण बघितलं जी ATM पालघर संघ आणि पद्मालया या दोन टीममध्ये आपण बघितली जी टक्कर चांगली होती. कारण 2 वेळा यांनी ट्रॉफी मारलेली आहे, त्याने ते पण रनरअप राहिलेले आहेत आणि त्यांना या ट्रॉफीला हात लावायचं होतं खरं, पण शेवटच्या क्षणामध्ये आपण बघितलं 16मध्ये 18मध्ये 48 पाहिजे होत्या, 4 विकेट त्यांच्या गेल्या होत्या, पण कृष्णा, गरुड आणि अंबाजी यांनी मात्र कमाल केली, एक चांगली पार्टनरशिप केली. स्वप्नात येतील मला वाटतं आज त्यांच्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय नांदेड संघाची धावसंख्या 31 झालेली आहे. आपण पाहतोय 10.33 धावांच्या सरासरीने धावतोय. डॉक्टर्स प्रीमियर लीग प्रायमा असोसिएशन यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील तमाम 10 संघ हॅलो आणि 150 डॉक्टर तज्ञ डॉक्टर इथे खेळलेले आहेत. संतोष, इथे कमेंट आलेली आहे, लाल कलरची क्रेटा बक्षीस भेटणार का? हा? हा बाजूला पण वाईट पण आहे. लाल कलरची भेटेल ते घ्या, कमेंट आले आहे. चावी दाखवतात बघा, चावी घेऊन बसलेत, त्याच्यामध्येच आपल्याला आईस्क्रीम वगैरे आलेली आहे. आज चांगली भोजनाची व्यवस्था चांगली होती. वडे होते, काजू बदाम होते, पिस्ता. शेवट अजून आईस्क्रीम चालू आहे बघा. दुपारी लग्नाला झुंबड पडते ना, तशी पडली होती. आता काय झालंय, आता सगळे शांत झालेले आहेत. मला तर वाटलेलं वराड आलं की काय. अजून एक कमेंट आले बघा, डॉक्टर रोहित कदम, डॉक्टर सचिन मोकल, डॉक्टर कुरंगळे सर, निलेश साळुंके आणि संपूर्ण रसायनी टीमचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल हार्दिक अभिनंदन. मिस यू ऑल दिलंय. टिकेमाळे पुढच्या वर्षी त्याने सांगितलं. चंद्रकांत पुराळकर डॉक्टरांनी मिस यू सगळ्यांना असं कमेंट केली आहे. सिंधुदुर्ग वरून ते मॅच बघतात. आलेले आहेत कमेंट. त्यांचं 31ला 2 जाऊया मैदानाच्या मध्ये. तिसरं षटक आणि तुम्हालाही आम्ही इथे मिस करतोय डॉक्टर. आणि सिंगल इथे आलेले 4थं षटक टाकतोय गोलंदाज कृष्णा. म्हटलं की खरं तर लक्ष जातं आपलं त्याच्याकडे. चांगला खेळ राहिलाय कृष्णाचा, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी. गेलेली मॅच त्याने खेचून आणलेली आणि ती मॅच बघण्यासाठी सगळ्यांची खरं तर सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलं होतं त्या मॅचनं. इकडे तिकडे आपण पाहतोय, बाकी मॅचला जास्त फायनल पण तशी होईल. हां होईल वाटतंय असं. बघूया फायनलची मॅच 6 ओव्हरची नशीब तुमचं की आमचं. आम्हाला पण पडले वळण इंद्रिया सगळं 4 ओव्हर 3 ओव्हर 2 ओव्हर 1 ओव्हर अशी आम्हाला पण सवय लागली. 2 ओव्हर टिकेमाळी 2 ओव्हर मी. यादव सरांनी मस्त झोप काढली इथे, आडवे विष्णू सारखे बसलेले. हा ते पण आहे. अजून लेट झाले असते 1 तास तर भोजनाची व्यवस्था करण्यात आली असती, आमची पण करायला लागली असती. मैदानामध्ये आपण पाहतोय 34 धावा, 2 धावा आल्या 34 वर 2 विकेट आहेत. इथे आपण पाहतोय नांदेड संघ फलंदाजी करतोय. फायनल मॅच आहे, अंतिम मॅच आहे. महाराष्ट्र डॉक्टर्स असोसिएशन प्रीमियर लीगची ही शेवटची मॅच आपण पाहतोय. 2 संघ, एका संघाने 2 वेळा ही ट्रॉफी जिंकलेली आहे आणि एका संघाला आता जिंकायची आहे. हो, हवेमध्ये चेंडू आहे. फलंदाज वेदभूषण. खरं तर हा फटका त्यांच्या बॅटमध्ये नीट आला नाही, उंच उडाला. 35 धावा, सेफ लँडिंग झालं. 35 धावा धावफलकावर लागल्यात. 6 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे आता हाणामारी करावी लागेल. चेंडू आता फक्त शिल्लक आहेत, मला वाटतं 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा किती येतील याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही 80 केल्या, 90 केल्या, पण त्यावेळेस दिवस होता, आता रात्र आहे. डॉक्टर नरेंद्र, बघूया डॉक्टर नरेंद्र ज्याच्यासाठी ओळखले जातात ते नाही या मॅचमध्ये. जेल टिपलाय आणि डॉक्टर नरेंद्र नाराज होऊन आता मला असं वाटतं मैदानाच्या बाहेर येत आहेत. आऊट झालेत डॉक्टर नरेंद्र. किती नाराज आहेत बघा, त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी झळकते. लगातार 4 मॅचेस त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेला. या मॅचमध्ये मात्र 10 धावा करून डॉक्टर नरेंद्र मैदानाच्या बाहेर येतात.
व्यासपीठावर तमाम सर्व मान्यवर मंडळी बसले. आमचे डॉक्टर संजय कुरंगळे, डॉक्टर जितेंद्र पाटील, डॉक्टर निलेश साळुंके, डॉक्टर रोहित कदम, डॉक्टर राहुल यादव, डॉक्टर प्रशांत जगताप, डॉक्टर मनोज कुचेरिया, डॉक्टर प्रतीक लोहार, डॉक्टर रवी जमदाडे, डॉक्टर राजशेखर, डॉक्टर धीरज जैन, डॉक्टर अमित चव्हाण, डॉक्टर विलास कुलकर्णी, डॉक्टर बागडे आणि डॉक्टर कांबळे सरांचं स्वागत. डॉक्टर श्रद्धा कुरंगळे, डॉक्टर अनघा पाटील, डॉक्टर संगीता जैन यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू हनुमंत आलेत नवीन बॅट्समन. हनुमंत यांचा हा चेंडू वाईड म्हणून डिक्लेअर केलेला आहे पंचांनी. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय आणि संतोष आताच हाती आलेल्या वृत्तानुसार ते म्हणजे काय, डॉक्टर रोहित कदम यांचा उद्या वाढदिवस आहे. तरी जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण ॲडव्हान्समध्येच त्यांना उद्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि पार्टीचं लगेच विचारून ठेवा कुठे. हा, प्रशांत जगताप सरांचा पण मागच्या 15ला झालेला आहे. दोघे मिळून पार्टी देणार का वेगवेगळे? हा, ताजा बर्थडे आहे त्यांच्याकडून काही येत नाही आणि प्रशांत सरांकडून कशाला मागताय? चला मैदानावर जाऊया. वेदभूषण ज्यांच्याकडून फार अपेक्षा आहे त्यांच्या संघाला. अजून एक कमेंट आले, डॉक्टर अंबाजी देशमुख सर आणि अमर कदम सर फायनल तुम्हीच जिंकणार, म्हणजे हा कमेंट आलाय पद्मालयाच्या बाजूनं. हो हो, मस्त चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. योगेश सातपुते यांनी ही कमेंट केली होती. पद्मालया टीमसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी जिंकणार असं सांगितलं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, नाही मारता आला. नाराज झाले वेदभूषण सर आणि यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. खरं तर मार्चमध्ये ज्यांचा बड्डे असतो ना ते लकी आहेत. क्रिकेटचा सीझन ही याच महिन्यामध्ये. वेदभूषण खेळतात 6 चेंडूमध्ये 13 धावांवर 1 मध्ये 1 अनुमान. आणि नांदेड ॲव्हेंजर्स 3 बाद 37. 3 बाद 37. आमचा बड्डे 1 जून सरकारी. हा, सरकारी बल्कमध्ये. पार्टी देणारे पण तेवढेच आणि घेणारे पण तेवढेच 1 जूनला. हा, जागतिक वाढदिवस दिन. त्यामुळे खरं तर रिटायरमेंटला मग खूप रिटायरमेंट असतात. 31-30 मेला भरपूर रिटायरमेंट असतात. हो, हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेनं. एक सिंगल रन मिळते. डॉक्टरांची कुठली आली आहे रिटायरमेंट? डॉक्टरांना रिटायरमेंटचं वयच नाही. काठी टेकत टेकत येणार हॉस्पिटलला. त्रिंबके सर दाढी पांढरी झाली सगळी. 3 बाद 38. आणि बॅट चेंज करायला मला असं वाटतं आलेले आहेत डॉक्टर वेदभूषण. चालूया आता मॅचमध्ये. इथे मजाक मस्ती भरपूर झालेली आहे, परंतु मॅच पण तेवढीच महत्त्वाची आहे कारण फायनलचा सामना आहे. कॉमेंट्री 1 नंबर. दोघांची जोडगोळी एकदम छान आहे. असे वाटते की तुम्ही आमच्याशी बोलत आहात. संचित लांगे सरांनी कमेंट केले. लांगे सर, तुम्हाला मनापासून आम्ही धन्यवाद तुमचं व्यक्त करतो. नांदेड संघाने पूर्ण मालिकेदरम्यान अतिशय छान खेळ केला. डॉक्टर स्वप्नील 2020. हा चेंडू हो मारायचा होता. हा चेंडू ऑन साइडला वेदभूषण. आणि या मॅच मध्ये संतोष सूर गवसलेला दिसत नाहीये फलंदाजाने. 1-2 षटकार पाहिजेत. आता वेदभूषण यांनी ओळखायला पाहिजे. जर नसेल मोठे फटके तर सिंगल डबलने धावफलक हालता ठेवला पाहिजे. कारण आतापर्यंत 38 धावा आहेत आणि षटक क्रमांक 5वं चालू आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. अशा वेळेस 6 ओव्हरमध्ये तुम्हाला किमान 60 तरी करावे लागतील. हो, ऐकलं तुमचं. तुम्ही ज्योतिषी आहात. जबरदस्त फटका मिड विकेटला तळ्याच्या दिशेने. तिकडे फ्लेमिंगो पक्षी आहेत. त्या फ्लेमिंगो पक्ष्यांना सलामी द्यायला चेंडू जातोय 6 धावांसाठी. उतुंग असा षटकार. काय अफलातून फटका मारला. खडे खडे शपल झाले. उभ्या उभ्या हा स्ट्रोक त्यांनी खेळला वेदभूषण यांनी. आणि उतुंग असा लांब 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 आणि उंचच उंच मनोऱ्यासारखा षटकार ठोकलाय. तर डॉक्टर वेदभूषण आणि वाह, अफलातून मस्त फटका
रील बनवावी असा हा फटका आहे. निश्चितच आमचे star.in वाले ही रील नक्कीच बनवतील. जबरदस्त कॉन्फिडन्सचा हा फटका होता. बघा शफल झाले, बरोबर जागा बनवली, वाकले, एरिया चूज केला, हवेत मारला आणि कॉन्फिडंटली त्या फटक्याकडे ते बघत राहिलेले आहेत. अक्षरशः आत्मविश्वास त्यांच्या या फटक्यामध्ये आपल्याला दिसतोय. षटकार ठोकला आणि सहकार्याच्या दिशेनं हनुमंतच्या दिशेनं गेले हा चेंडू. एक धाव वेदभूषण यांनी आता धावून काढलेली आहे. प्रोजेक्टेड स्कोअर आपण जर बघितलं ना संतोष, तर या रन रेटनी 60 पर्यंत जाऊ शकतो. वाईड प्लस वन फुलटॉस चेंडू लॉंग आणला, जबरदस्त टोल आणलाय आणि हा उत्तुंग असा षटकार ठोकताय ते हनुमंत पण काही कमी नाहीये. तिथे दाखवतायत, तिथे सांगतायत डॉक्टर प्रशांत जगताप. एकतरी काम सोडा, ऑलराऊंडर आमचे प्रशांत जगताप आता कॅमेरामॅनची भूमिका इथे बजावतायत. वेगवेगळ्या अँगलनं ही शूटिंग घेत आहेत. किती क्लॅरिटी बघा चेंडूची बघायला मिळते आहे. आणि हा चेंडू तटवला 6 धावांसाठी. ऑलराऊंडर पैसे सगळे वाचवत आहेत. हॉस्पिटलला पण असंच का, ॲनेस्थेसिस्ट पण तेच. हा प्रशांत फोटोग्राफी. वेदभूषण मला असं वाटतं काहीतरी सांगायला गेलेले आहेत हनुमंत यांना. डॉक्टर हनुमान एक षटकार ठोकलेला आहे, त्यामुळे आता थोडेसे टेन्शनमध्ये आले असतील ते गोलंदाज कुलभूषण. डॉक्टर कुलभूषण शितोळे, डॉक्टर कुलभूषण शितोळे ओव्हर, चांगली ओव्हर टाकलेली आहे डॉक्टर कुलभूषण शितोळे यांनी या षटकामध्ये. 2 षटकारांचा मार त्यांना मिळाला, पण ठीक आहे, एवढ्या 20-25 तर धावा गेल्या नाही. या षटकामध्ये धावा आल्या त्या 15. 45 धावा धावपलकावर लागल्यात. आपण बघितलं टॉस 52 झाल्यात. इथे आपण बघितलं टॉस जिंकला नांदेड संघानं. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आत्तापर्यंत त्यांचे विकेट गेलेले ते 3 धावा झाल्या त्या 52 आणि 1 षटक आता शेवटचं बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत, जर जास्त धावा आल्या तर त्या फायद्याच्या ठरतील नांदेड संघासाठी. कारण नांदेड संघाची फिल्डिंग बॉलिंग आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये ते जास्त वरचढ आहेत. हो नक्कीच जास्त वरचढ आहेत, आपलं म्हणणं रास्त आहे संतोष चौधरी. परंतु पद्मालया रोडे जेव्ही फार्मासाठी भरपूर कमेंट्स आता इथे येत आहेत. पद्मालयासाठी पण हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि नांदेड ॲव्हेंजर्ससाठी पण भरपूर हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि आता एकाने विचारले तिथली क्रेटा, लाल क्रेटा हलवली, कुठे गेली? कमेंट आली आहे, लाल क्रेटा दिसत नाही आहे. पुढच्या वर्षी 3rd रनर अप वाले घेऊन गेलेत असं म्हणतात. नवीन बॉलर गंगासागर का मयूर, डॉक्टर मयूर गद्रे. मयूर गद्रेंच्या फॅननी त्यांना कमेंट्स टाकलेल्या, तो आहे का विचारलेलं आणि लगेच मयूर गद्रेंना मला असं वाटतं गोलंदाजी दिलेली आहे. डॉक्टर मयूर गद्रे आता काय करणार? छोटासाच त्यांचा रनअप आहे संतोष, 10-12 7-8 पावलांचा त्यांचा रनअप आहे. आणि हा चेंडू राईट आर्म राऊंड टाकतात लेफ्टी बॅट्समनला. हो हो वेदभूषण छा गए, उडाया आणि हा गेला चेंडू पुन्हा एकदा तळ्यामध्ये. षटकार हिरानंदानीमध्ये गेला. जबरदस्त टोलेबाजी. वेदभूषण अचानक हल्ला चढवतात अजिबात, म्हणजे त्या वाघासारखे. मनपसंत बॉल मिळाला ना शॉर्ट पिच का त्याला ते घालवतायत. डीजे वाले या, गाणं लावायचं आहे आता, लास्ट मॅच आहे शेवटचे. आता फायनलला जरी छटकार बिटकार मारले तर जरा लाव वाळा. नाही अफलातून षटकार ठोकला बघा ना वेदभूषण यांनी. ऑफ साइडला आले, स्टंपच्या बाहेर आले आणि ऑन साइडला हा उत्तुंग असा षटकार ठोकला अफलातून. जबरदस्त ताकदीचा षटकार. त्यांच्या हातामध्ये बॅट नाही, तलवार आहे. तलवार नाही, गदा आहे. गदा आहे. गदा फिरवतायत, गदा गदा. इकडे हनुमंत आहेत ना. हो इकडे हनुमंत आहेत, गदा तिकडे दिले त्यांनी. त्यांच्या हातामध्ये हनुमंताची पॉवर तिकडे गेलेली आहे. मनगटामध्ये ताकद आहे. फुटवर्कचा वापर नाही पण जागेवरून मारतायत. शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक आहेत मला वाटतं 5 चेंडू शिल्लक आहेत. चांगल्या धावा. 5 चेंडू शिल्लक आहेत. आपल्या कॉमेंट्रीसाठी पण कॉम्प्लिमेंट आलेल्या आहेत. डॉक्टर
संचित यांच्याकडून. हा चेंडू मिड विकेटमध्ये, ओ हो हो हो, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. या चेंडूवर किती धावा मिळतात बघू. 2 धावा तर मिळालेल्या आहेत आणि 2 धावांवर समाधान मानावं लागते. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 60. 3 बाद 60 चांगली धावसंख्या आहे संतोष. चेसेबल धावसंख्या मी तर चांगला धावा म्हणतो आहे. उभारलेली आहे. कारण ती नांदेडकरांनी. पण आहे, नाईट आहे. पण त्यांच्या समोर पुणे आहे. पुणे तिथे काय उणे. 75 तरी पाहिजेत असं म्हणतायत. ओहो क्या बात आहे, जबरदस्त मार्टिन क्रॉस स्टाईल. हा वेदभूषण यांनी मारलाय षटकार मिड विकेटला. अफलातून अचानक हल्ला चढवतायत हे वेदभूषण. क्या बात आहे वेदभूषण. हे जे खेळाडू आहेत ना, हा जबरदस्त फटका सजवला आणि कॉन्फिडन्सचा हा षटकार ते वेदभूषण म्हणाला यांनी की मारलेला आहे. आतापर्यंत 3 षटकार त्यांनी ठोकलेत. बघा हा चेंडू कसा टाकला, लेफ्ट राईट आर्म राऊंड आणि जबरदस्त टोला. खरं तर छातीवरचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर उचळी घेतला, बाउन्स होता, परंतु मिड विकेटला षटकार. चेंडू द्या दुसरा द्या. बघा आता शोधायला जाऊ नका. डॉक्टर कुणाल कांबळे सांगतायत की वेदभूषण सांगतायत तुम्ही कुठलाही बॉल द्या, मी घालवतोय. हो वेदभूषण काय अफलातून फलंदाजी. नरेंद्र बाद झाल्यानंतर मला वाटलं थोडस बॅकफुटला जाईल नांदेड संघ, पण वेदभूषणने मात्र ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. 3 षटकार आतापर्यंत मारलेत. वेदभूषण खेळतात वैयक्तिक आपल्या 11 चेंडू मध्ये 33 धावांवर खेळतायत. संघाची धावसंख्या 66 झालेली. अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत नांदेड संघासाठी. 3 बॉल अजून शिल्लक आहेत. 66 म्हणजे एक जरी षटकार आला ना संतोष तरी 72-75 म्हणजे आमचे बाजूचे डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे 75चं टार्गेट, 72-75चं टार्गेट त्यांचं कंप्लीट होईल. पद्मालय संघ आहे ना, त्यांना हॅट्रिक पूर्ण करायची आहे या ट्रॉफीची. आणि एका बाजूला जो अडसर होता आपण बघितला ATM, तो संघ हरला पालघर, पण अजून नांदेड आहे. प्रशांत सर बघा आता सगळ्या स्टेजचा त्यांनी लेखाजोखा घेतलेला आहे. हा सगळीकडे या छोटी मुलगी नाचते तो पण डान्स घ्या सर. आणि आता रोहित सर त्यांना फिरवत आहेत का. कन्या आहे. चावी रोहित सरांकडे आहे का रोबोटची. ओ हो हो क्या बात है वेदभूषण. छा गए यार, छा गया. नाही बॉल नाही आता संपले. मिड विकेटला अजून एक षटकार ठोकलाय तो डॉक्टर वेदभूषण यांनी. जबरदस्त फलंदाजी. काय जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त. लगा छक्का. महाराष्ट्र. वेदभूषण नाही, आता ते नांदेड भूषण झालेले आहेत. हो आणि हा चेंडू तसा ओव्हरपिच होता. ओव्हरपिच चेंडू होता, मारण्यासारखा नव्हता. चेंडू चांगला होता परंतु फटका त्याच्यापेक्षा आता त्यांनी ठरवलंय खाईन तर खाईन, तुपाशी नाही तर उपाशी. आणि गरज आहे कारण आता धावांचा ओघ यायला पाहिजे. धोनी सारखे बेस्ट फिनिशर मला असं वाटतं दिसत आहेत ते डॉक्टर वेदभूषण. काय फटकेबाजी केली आहे. 12 मध्ये 39 टिकेमाळी मॅन ऑफ द सिरीज आली वाटतं. डॉक्टर संजय कुरंगळे 40+ मध्ये खेळतात. आमच्यामध्ये एखादा बॅट्समन चांगला खेळला की लगेच आम्ही चेक करतो हा 40च्या पुढे आहे की नाही. वेदभूषण दुसऱ्या धावसाठी धावत आहेत. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 74. 74 कोणतरी म्हणाला 75 पाहिजेत. 12 खेळाडू का. हा इकडे डॉक्टर म्हणाले सगळे की 75 व्हायला पाहिजेत. आता एक धाव दूर आहेत आणि वेदभूषण आहेत, त्यामुळे ते षटकार मारतील की सिंगल घेतील. गोलंदाज आहेत. कमेंट आले बघा सर, अतिरिक्त बॉल मागून घ्या. वेदभूषण सर सोडत नाहीत आता तुम्हाला. वेदभूषण सरांना मी नंतर घेऊन जाईन तिकडे बॉल शोधायला. षटकार सांगतायत पण नाही. चांगला चेंडू टाकलाय मिड विकेटला. चेंडू अडवलाय सिंगल, त्याच्यानंतर डबल. 75 नाही तर 76 झालेले आहेत. आणि जिंकण्यासाठी आपण पाहणार आहोत नांदेड संघाच्या विरुद्ध 77 धावांची गरज. 77 व्हाईट लोटसचे आमचे डॉक्टर डायरेक्टर व्हाईट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे राहुल पेटावर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे.
त्यांचं स्वागत आहे या डॉक्टर प्रीमियर लीगमध्ये आणि त्यांना सर्वांना पाहुणे सन्मानपूर्वक त्या पाहुण्यांना इथे आणलं जात आहे. डॉक्टर आदरणीय आमचे राहुलजी डॉक्टर राहुल पेडावड यांचं इथे आगमन होतंय आणि स्वतः आमचे संजय कुरंगळे, जितेंद्र पाटील, सगळी टीम आमची प्रायमाची इथे त्यांना घेऊन येते. डॉक्टर राहुल पेडावड, डायरेक्टर व्हाईट हाऊस हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, त्यांचं मनापासून आम्ही इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर आप आए बाहर आइए. आम्ही खरोखर भरपूर वेळ तुम्ही आपली वाट पाहत होतो आणि निश्चितच आपण आलात. फायनलचा सामन्याचा आपण आनंद घेण्यासाठी आलात, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. 76 77 पाहिजे जिंकायला. 77 व्हाईट आमचे डॉक्टर प्रशांत कॅमेरामन आहेत आणि आमचे डॉक्टर राहुल पेडावड, डायरेक्टर व्हाईट लोटस हॉस्पिटल आणि इंटरनॅशनल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, ज्यांनी आम्हाला या सगळ्या ट्रॅक आणि टी शर्ट आणि कॅप या स्पर्धेसाठी सगळ्या टीमसाठी त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. फर्स्ट प्राइज ही त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. 1,50,000चं पहिलं पारितोषिक आहे आणि त्यांनी स्पॉन्सर केले. जरा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं इथे स्वागत करूया. वेलकम सर, डॉक्टर राहुल पेडावड सर. आपलं मनापासून आम्ही इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. न तमन्ना है सितारों की, ना आरजू है नज़ारों की, न तमन्ना है सितारों की, ना आरजू है नज़ारों की, आप जैसे मेहमान मिले तो क्या ज़रूरत है बहारों की. सर आप आए बाहर आए. मी आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारी ॲम्ब्युलन्स पण त्यांनी 24/7 या आमच्या स्पर्धेसाठी इथे उपलब्ध करून दिलेली आहे. ते डायरेक्टर डॉक्टर राहुल पेडावड सरांचं स्वागत इथे करण्यात येतं आहे. मी आमच्या सगळ्या टीमला, डॉक्टर संजय कुरंगे, त्रिंबके सर, त्यानंतर डॉक्टर अमित सर, डॉक्टर जितेंद्र सर, डॉक्टर रोहित कदम, या सगळ्या मंडळींना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आमची सगळी डॉक्टर टीमसुद्धा, ॲम्ब्युलन्सची टीम पण इथे उपस्थित आहे. त्या सगळ्या ॲम्ब्युलन्सच्या टीमचं पण आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचं स्वागत करतो. डॉक्टर राजशेखर आणि त्यांचे सर्व सहकारी. डॉक्टर पेडावड सरांचं पुनश्चः मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पल्स डॉक्टरचे आमचे कांबळे सर यांनाही आम्ही आमंत्रित करतो. कुचेरिया सर ये त्यांनाही विनंती करतो की आपण डॉक्टर राहुल पेडावड सरांचं स्वागत करण्यासाठी कृपया इथे यावं. जैन सर ही इथे उपस्थित आहेत. निलेश साळुंके जे अध्यक्ष आहेत आत्ता सध्या यंदाच्या प्रायमाचे, निलेश साळुंके हेही इथे आलेले आहेत आणि पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया आनंदाने, हर्षाने उधळू शब्द सुमने. या शुभ समयाला आपण आलात, काय आम्हाला हवे दुसरे. आपण आलात, आपलं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. जाऊया आता मॅचकडे. डॉक्टर बागडे सर प्रशांत डॉक्टरांची गळाभेट घेत आहेत. आणि अंपायरचा सन्मान इथे होणार आहे. त्या अगोदर मी सर्वांना विनंती करतो आमचे संतोष चौधरी साहेबांचा आपण इथे सन्मान करावा. अतिशय उत्कृष्ट असे कॉमेंटेटर संतोष चौधरी सरांचा सन्मान इथे करण्यात येतोय. मराठी समालोचनाचे बेताज बादशाह, मराठी समालोचनाचे बेताज बादशाह ज्यांना म्हटलं जातं, अतिशय उत्तम असे मराठीचे समालोचक, गेले 30-35 वर्ष या समालोचन क्षेत्रामध्ये आहेत, त्यांचा सन्मान करण्यात येतो. आमचे लोकेंद्र ओझा हिंदी कॉमेंटेटर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. लोकेंद्र ओझा, नंतर समीर राणे यांनाही विनंती आहे आपण यावं. लोकेंद्र ओझा, आप हमारा स्वागत स्वीकार करे. त्यानंतर आमचे अंपायर
लोकेंद्र ओझा सरांचा मनापासून धन्यवाद. त्यानंतर समीर, डॉक्टर समीर, आपले समीर राणे, त्यांना पण डॉक्टर केलं मी. हरिभक्त परायण समीर राणे यांचंही मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर असं मराठी समालोचन 2 दिवस. जेल सुटलाय, जीवदान मिळते कुलभूषण यांना, जीवदान पण मिळते, 2 धाव पण मिळत आहेत. धाव संख्या होती ती 3. फायनलची मॅच आपण पाहतोय पद्मालया रोडे हॉस्पिटल पुणे आणि एका बाजूला आपण पाहतोय नांदेड ॲव्हेंजर्स. नांदेड ॲव्हेंजर्ससाठी जबरदस्त फलंदाजी केली वेदभूषण. वेदभूषण यांनी चांगल्या धावा केल्या, मला थोडे 4 षटकार मारले. 43 धावा केल्या वेदभूषण. अपूर्व तयार. कुलभूषण डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 3. नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा, ज्याची बॅट आज तळपलेली आहे. फायनलची मॅच आहे. 2 वेळा ही ट्रॉफी जिंकलेली आहे डॉक्टर प्रीमियर लीग महाराष्ट्र, ती पुणे संघानं, आणि ते मात्र नांदेड संघाला आता संधी आहे. 76 केल्यात, 77 करायच्या आहेत. इथे आपण पाहतोय तो संघ आहे पद्मालया पुणे रोडे हॉस्पिटल पुणे. अपूर्वाचा चेंडू एज लागले, गलीमध्ये चाललाय, चांगली फिल्डिंग, सिंगल. इधर आदरणीय आमचे व्हाईट हाऊस ना, व्हाईट लोटसचे आमचे आदरणीय राहुलजी सर आज या ठिकाणी आपल्यामध्ये, आपलं भाग्य आहे की ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला स्पॉन्सर दिलेलं आहे आणि बऱ्याच काही आपल्याला ज्या इथे आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे त्यांना धन्यवाद आहेत. आणि अजून स्पॉन्सर आपले आहेत कार्डिओलॉजिस्ट व्हाईट लोटसचे अनुज साठे सर, त्यानंतर सचिन नाईक नेफ्रोलॉजिस्ट आणि दीपपाल जाधव सर न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन. गोलंदाज अपूर्व तयार आहे. फायनलची मॅच आहे. ओ व्हॉट अ शॉट. काय झालंय इकडून दिसलं नाही, षटकार गेलाय. फलंदाज आपण पाहतोय कृष्णा गरुड याच्या बॅट मधून आलाय षटकार. 10 धावा धावफलकावर लागल्यात. पहिले षटक की याच गोलंदाजाने 2 षटकं निर्धाव टाकलीत या खेळपट्टीवर 1 आणि गुरुकुलच्या खेळपट्टीवर 1. आणि आता मात्र आपण पाहतोय धावा आहेत त्या 10. 36 मध्ये करायचे आहेत. 77 36 मध्ये करायचे आहेत. 77. हो कृष्णा एज लागले, गलीमध्ये चाललाय चेंडू, प्रयत्न करतायत कृष्णा. जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत 77 धावा पण आपल्याला कमी वाटतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 77 धावांचा पाठलाग करताना इथे धावफलकावर धावा आहेत त्या 10. आता जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 30 चेंडू आणि 67 धावा. 30 मध्ये 67, 30 balls and 67 runs required. 30 गेंदे 67 रन, 67 रन आपण पाहतोय करायचे आहेत. 30 चेंडू शिल्लक आहेत. 5 ओव्हरमध्ये 67 करायचे आहेत. पण कृष्णा गरुड आहे ना, कृष्णा गरुड आहे तोपर्यंत सांगता येत नाही या मॅच. अंबाजी पण नाही अजून आले. कुलभूषण आलेले आहेत. कुलभूषण आलेले आहेत. आता बघूया कुलभूषण फायनल. त्यांना असं वाटलं की तिकडे वेदभूषण आले होते म्हणून इकडे कुलभूषण. आज भूषण काहीतरी भूषण करतील असं त्यांना वाटलं असेल. बघूया असेल काहीतरी. गोलंदाज फायनल मॅच आहे हा, अंतिम सामना. विशाल तांबे आलेत समालोचन कक्षाच्या बाजूने. विशाल तांबे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 67. ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. तांबे कुलभूषण धावत चाललेले का बॉलच्या मागे पाठलाग करत होते. थांबले, नंतर ते ब्रेक लावला. आता कसं हातातनं बॉल जरी सुटला ना तरी बॅट्समन जाऊन मारतात धावत जाऊन. गोलंदाज आमचे तांबे सर, डॉक्टर तांबे समोर आहेत ते आपण पाहतोय. कुलभूषण आडव्या बॅटनं मारले, मिड विकेटला ऑन ड्राईव्ह केलं, चेंडूला सिंगल मिळालेली आहे. चांगली फिल्डिंग. धावसंख्या पाहतोय 12 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 77 धावांचा पाठलाग आपण पाहतोय. फायनलची मॅच, अंतिम मॅच महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग आपण पाहतोय रसायनीमध्ये, ज्याचं आयोजन केलेलं आहे ते प्रायमा असोसिएशन यांच्या वतीनं. सगळे आमचे डॉक्टर मंडळी 2 दिवस झाले
सगळे मैदानावर आहेत, काही गुरुकुलच्या मैदानावर चौकमध्ये, तर काही NISMच्या मैदानावर, आणि पेशंट त्यांना तिकडे शोधतायत. खरंच मगाशी कोणतरी म्हणाला की डॉक्टर कुचेरे असतील, आपल्या परिसरातील सगळी डॉक्टर मंडळी, आमचे संजय गोरंगळे असतील, सगळे एकत्र असतात आणि चांगले चांगले कार्यक्रम या प्रायमा असोसिएशनच्या वतीने होत असतात. चेंडू हवेमध्ये जेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. कृष्णा गरुड, आनंद उत्सव साजरा केला जातोय नांदेड संघाकडून. सन्मान इथे करण्यात येतोय. मी विनंती करतो जितेंद्र पाटील यांना की DJ वाले आमचे भोजने यांचा सन्मान करावा. हा छोटा मुलगा आहे, मस्त ऑपरेटिंग. खरं तर वसंत भोजनेचा हा DJ आहे, त्यांचा सुपुत्र इथे आहे आणि त्यांचा सन्मान इथे करण्यात मंडप येतोय. DJ. मंडप DJ. जितेंद्र पाटील भोजने, तुमचं मनापासून धन्यवाद. बारा धावा धावपलकावर लागले. षटक संपलं की आपण स्वागत घेऊया. गोलंदाज तांबे डाव्या हातानं ओव्हर द विकेट मारा. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय. फलंदाज इथे आपण पाहतोय कुलभूषण ना, अंबाजी आहेत. मागच्या मॅचमध्ये ज्याने 41 धावांची भागीदारी केली होती, कृष्णा गरुड आणि अंबाजी या दोन फलंदाजांनी, पण यावेळेस मात्र कृष्णा बाद झालाय. कुलभूषण आणि अंबाजी हे दोन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगला चेंडू होता, खोलवर टप्पा होता, ऑफ ड्राईव्ह केले चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. सिंगल घेतली, थोडीशी चुकी, लगेच दुसरी. 2 धावांनी संघाची धावसंख्या 14. 77 करायचे आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. फायनल अंतिम मॅच आपण पाहत आहे डॉक्टर प्रीमियर लीगची. महाराष्ट्रातील 150 तज्ज्ञ डॉक्टर या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले. मोठमोठे डॉक्टर मंडळी, नामवंत डॉक्टर्स, पण त्याहीपेक्षा डॉक्टर तर होतेच 150, पण त्यांचा खेळ बघितल्यानंतर आपण पण 40 वर्ष झाली मी कॉमेंट्री करतोय, पण ओपनचे जे खेळाडू असतात ना मुंबई पुण्याचे, त्यांच्यासारखी बॅटिंग, त्यांच्यासारखी बॉलिंग मी या डॉक्टर मंडळींची पाहिलेली आहे. नाही, ते डॉक्टर नंतर झाले, आधी प्लेयरच आहेत. जन्मापासूनचे खेळाडू आहेत. खेळाडू वृत्ती सहजासहजी जात नाही संतोष हा, नक्कीच. अंगातून. भरपूर आवड आहे आपल्या पण परिसरामध्ये डॉक्टरांना भरपूर आवड आहे, पण अख्खा दिवस जातो कुठे मॅचला खेळायला गेल्यानंतर. आता डॉक्टर संजय कुरंगळे, जगताप हे 40+ मध्ये पण खेळतात, डॉक्टरांच्या टीममध्ये पण खेळतात. आडव्या जितेंद्र पाटील गावाच्या टीममध्ये खेळतात. 2 हे षटकांचा खेळ संपला. षटक संपलंय. आपण इथे ॲम्ब्युलन्स जी इथे प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याला, ती व्हाईट लोटस इंटरनॅशनलची हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची ॲम्ब्युलन्स, त्यांचे डॉक्टर राजशेखर सरांचा आपण सन्मान करतोय. मी जैन सरांना विनंती करतो. स्कोर आहे 1-16. 1-16. 1-16. 17. 17. 1-17. 1-17. अजूनही 24 चेंडूमध्ये तुम्हाला करायचे 60 धावा. सन्मान इथे करण्यात येतोय डॉक्टर राजशेखर. ॲम्ब्युलन्स 24/7 उपलब्ध असते ती व्हाईट लोटस हॉस्पिटलला, आणि इथे या आमच्या खेळाडूंना जर इजा झाली तर त्यांना लगेच ट्रीटमेंट मिळावी म्हणून डॉक्टर राजशेखर, त्यानंतर आमिर उपाध्याय फर्स्ट एडर, त्यानंतर फर्स्ट एडर सागर पार्टे आणि ड्रायव्हर आमचे किरण सुतार, या सगळ्यांचा मनापासून सन्मान आम्ही इथे करतोय. तरी त्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सगळ्यांना एकत्र या आपण सगळेजण. डॉक्टर आमिर उपाध्याय, सागर पार्टे आणि किरण सुतार, जमदाडे सरांच्या शुभ हस्ते त्यांचा मानसन्मान करण्यात येतोय. गोलंदाज अपूर्व
अपूर्वाला इथे मारायचं होतं आणि इथे मात्र आलाय षटकार. आपण पाहतोय फलंदाज कुलभूषण शितोळे यांची झेल सुटलाय. कॅच सुटलाय की मॅच सुटले. डीजे डीजे वाजव गाणे तुझे. हा बस. षटकार आलाय. धावसंख्या 23 झाले. गोलंदाज अपूर्व तयार आहे. समोर आहे ते कुलभूषण शितोळे. शितोळे इथे आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेनं फटका खेळलाय. सिंगल आले. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. लेझी क्रिकेट थांबला तो संपला. 2 धावा मिळत आहेत. 25 वर जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय तो पद्मालया रोडे पुणे. हा संघाची धावसंख्या झाली ती 25. अजूनही करायचे जिंकण्यासाठी 52. चेंडू शिल्लक आहेत 22 मध्ये करायचे आहेत तर 52. अपूर्व एक चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजीच्या लिस्ट मध्ये नाव असेल. अपूर्व ऑफ स्टंपच्या बाहेर अपील करायला गेले. असं म्हणतात ना की पंचांच्या पुढे जास्त जायचं नाही. अपील करायला गेले आउटचे आणि इथे मात्र व्हाईट बॉल. व्हाईट बॉलला धावसंख्या झाली ती 26. 51 करायचे आहेत. 51 करायचे आहेत. फायनलची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला पद्मालया रोडे पुणे हॉस्पिटल रोडे हॉस्पिटल पुणे आणि एका बाजूला आपण पाहतोय ॲव्हेंजर्स नांदेड. नांदेड संघाने केल्यात 76 आणि त्या 77 धावांचा पाठलाग. अपूर्व तयार. कुलभूषण शितोळे. हो पुन्हा एकदा लाईन आणि लेन थोडी बिघडलेली आहे. धावसंख्या वाढते. 27 झाले. 50 करायचे आहेत. दिशाहीन गोलंदाजी केली की संघाची दशा होते. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करायला लागेल. तुमच्याकडे भरपूर धावा आहेत. हे अवांतर धावा तुम्हाला कदाचित कधी कधी काय होतं संतोष, दिशाहीन गोलंदाज मुद्दामून करतो आणि मग असा काय एक चेंडू टाकतो की ते विकेटच घेतो समोरच्या. त्यांचं जे गोलंदाज असतात ना आताचे ते ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपची लाईन धरूनच गोलंदाजी करतात. भले वाईट गेलं तर चालेल पण बॅट खाली द्यायचं नाही. हा आणि त्याच्यामुळे हे व्हेरिएशन करायला जातात आणि तिथे वाईट पडतात. अपूर्व हो डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. हाच बॉल टाकायला बघत होता अपूर्व. डॉट बॉल येतोय. 27. नाही नांदेडकर आज जोरामध्ये. ते कमेंट आलेली नांदेडकरांच्या चाहत्याची, किती लावा ताकद नांदेडकर नाही हारत. कमेंट आले बघा. आता कोणीतरी टाकलेलं ना बा आपल्याला इराणची वाकडं चुलीत लाकडं. स्कोर 27 27 धावा. 50 करायचे आहेत. 50. कृष्णा आऊट झालाय. महत्वाचा फलंदाज गेलाय पण इथे मात्र ताकद लावली. टायमिंग तेवढं नव्हतं पण चौकार मिळतोय. तो फलंदाज आपण पाहतोय कुलभूषण शितोळेला. मस्त गोलंदाज आपण पाहतोय. अपूर्व थोडासा महागडा ठरतोय. ज्याने 2 षटकं निर्धाव या मैदानावर आणि गुरुकुलच्या मैदानावर टाकलेली आहे तोच आता अपूर्व. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लॉंग ऑनला टोपा झेल सुटलाय. दुसऱ्या धावसाठी धावतायत. धोका होऊ शकतो. इकडे नाही तर तिकडे. हो अशीच परिस्थिती झाली होती. आपण बघितली. तो संघ होता ATM पालघर. तिकडे बघा कुलभूषण सर झोपले अक्षरशः मैदानावर. पाणी घेऊन होता. क्या क्रिकेटचं खरं तर मंत्र आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅचर जीतो मॅच. पण झेल सुटलाय आणि धावचीत पण झाला नाही. फलंदाज इकडे पण नाही तिकडे पण नाही. दोन्हीकडे काहीच मिळालं नाही आणि गोलंदाज काय करेल आता. थकलेले दिसत आहेत कुलभूषण. खरं तर आमचे एक्सरे मॅन आहेत ना इथे. ॲक्सिडेंट स्पॉटवर डायरेक्ट जातात ते. आमचे कॅमेरामॅन star.in जितेंद्र सर
आमचे कॅमेरामॅन स्टार.inचे आमचे यश यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. तिकडे डॉक्टर कुलभूषण यांना लगेच आमच्या ॲम्ब्युलन्सची टीम गेले बघा. ॲम्ब्युलन्सची टीम सगळं स्टेथोस्कोप, त्याच्यानंतर BP मशीन आणि स्प्रे वगैरे, पेनकिलर स्प्रे आणि ड्रेसिंग पॅड सगळं घेऊन ते गेलेले आहेत. आमचे निलेश साळुंके सर सन्मान करतायत. स्टार.inच्या आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचा त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय सुंदर क्लॅरिटी, जबरदस्त. सगळी तरुण पोरं आहेत. एक मुलगा तर मला असं वाटतं 19 वयाचा, 18चा 9वीला आहे. 9वीला म्हणजे 9 आणि 5 14 वर्षाचा नाही, फक्त मुलगा आहे. 2 वर्ष नापास झाला तर 16. नाही हुशार आहे तो. बारके आमचा हुशार आहे. 14 वर्षाचा मुलगा. तो जो कॅमेरा आहे तो विजन कॅमेरा, ॲक्शन कॅमेरा मस्त तो ऑपरेट करतोय. संस्कार आमचा. बॅट हातात खरं तर सगळ्या डॉक्टरांना आठवत असेल 2 वर्षापूर्वी तो नागोठण्याला आलेला. हा, तेव्हा कितवीला असेल? 7वीलाच. आजचाच होता ना मुंबईचा एक गोलंदाज. हा मुंबईचा गोलंदाज होता ना, ठीक आहे माळी. मुंबईचा गोलंदाज 13 वर्ष आला होता, राहुल जोगाडिया. हा राहुल जोगाडी. आता मला वाटतं तो 25 थँक्यू वर्षाचा आहे. थँक्यू आमचे ॲम्ब्युलन्स वाले थँक्यू. 19 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी मैदानामध्ये जाऊया. 19 मध्ये 44 आमचे राहुल पाटलांनी बघा कुलभूषण सरांसाठी बघा राजशेखर राहुल सरांनी कुलभूषण सरांसाठी कमेंट टाकले बघा. राहुल पाटील यांनी कुलभूषण सरांसाठी ओल्ड मॉन्क पॉवर डॉक्टर कुलभूषण आणि राजशेखर यांचा आपण इथे खरं तर धन्यवाद मानूयात. बघा लगेच त्यांची टीम मैदानामध्ये गेली. राजशेखर आपला आणि ते आता 19 नाही यालाच म्हणतात ॲम्ब्युलन्स वाले. फर्स्ट एड दिसला पेशंट लगेच चालले म्हणजे जनसेवा. डॉक्टरांचं काम सोपं. हा, जनसेवा ईश्वर सेवा. येस 19 चेंडू आणि आता करायचे 44. शेवटचा चेंडू अपूर्व टाकतोय, वेगाने टाकलाय, वेगावर स्वार. पंचांकडे बघतोय, काही झालं नाही ना. आणि इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय, धावफलकावर आहे ती 33. जिंकण्यासाठी आपण पाहतोय नांदेड संघाच्या विरोधात पद्मालया रोडे हॉस्पिटल पुणे या संघाला जिंकण्यासाठी करायचे आहेत 18 चेंडूमध्ये 44. म्हणजे मगाशी करायच्या होत्या 18 मध्ये 48 आणि आता करायच्या आहेत 18 मध्ये 44. पण तेव्हा कृष्णा आतमध्ये होता, आता कृष्णा बाहेर आहे. पण आहेत ना अंबाजी तिकडे. आतमध्ये आहे. कुलभूषण आहेत, अंबाजी अंबाजी आतमध्ये आहे. आहे. आणि त्यांचे गुरु हो कुलभूषण शितोळे ऑलराऊंडर आहे. कुलभूषण ऑलराऊंडर आहेत. कॅप्टन्सी त्यांनी केलेली आहे. नाही मी ठीक आहे माळी मगाशी हा नांदेड टीमला विनंती आहे की गाडीला अजून तुमचा टाइम आहे, तुम्ही नैसर्गिक गेम खेळा. 10 ची ट्रेन आहे. गाडीसाठी तुम्ही फायनल घालू नका. रवी रवी जमदाडे जमदाडे. सरांचा निरोप आहे तुम्हाला आणि तुमचे हितचिंतक आहेत ते. भरपूर कमेंट त्यांच्यासाठी आले. तुम्ही जितेंगे, आप ही जीतोगे, हा हारना नाही जीतना. ठीक आहे म्हणजे असं म्हणतात ना, हार जीत तो होती राहते, पण जो चांगला खेळेल तो जिंकणार आहे. ज्याचा आजचा दिवस आहे तो जिंकणार आहे. 18 मध्ये 44. समोरच्या बाजूने गोलंदाज प्रसन्न कुमार. चांगली मॅच, या 2 मॅच जबरदस्त झाल्या. पहिली सेमीफायनल थोडी एकतर्फी झाली, पण त्याच्यानंतर दुसरी सेमीफायनल शेवटच्या 2 चेंडूपर्यंत आली. आणि आता ही फायनल काय होते बघूया. 18 मध्ये 44. प्रसन्न कुमार ऑफ स्टंपच्या बाहेर, जास्त वळाला चेंडू. अंबाजी आहेत स्ट्राईक एंडला आणि वाईट बॉल येतोय. 18 मध्ये आता 43 करायचे आहेत. प्रसन्न कुमार उंची जास्त आहे, लेग स्पिन गोलंदाजी करतोय. पडल्यानंतर थोडा चेंडू वळतोय बाहेर, अचूक टप्पा टाकावा लागेल. हो, हा चेंडू चांगला होता, बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकला होता, यॉर्कर टाकला होता. खरं तर खेळता आला नाही फलंदाज अंबाजीना. आणि आता मात्र 17 मध्ये करायचे आहेत जिंकण्यासाठी 43. हे निर्णायक षटक आहे संतोष. जर चांगलं पडलं ना तर प्रेशर क्रिएट होणार आहे ते समोरच्या टीमवर. आणि जर का या षटकामध्ये हाणामारी आली तर प्रेशर समोरच्या टीमवर म्हणजे ॲव्हेंजरवर, नांदेडकरांवर जाईल. 17 मध्ये 43. प्रसन्न कुमारचा हा चेंडू चांगला चेंडू होता, परंतु शॉट फाईन लेगला चाललाय. पंचांचा निशांत माळी आमचे पंच लेगबाईचा इशारा करतायत. तेही थकले असतील काल डे आणि 12 वाजेपर्यंत. आणि आज पण आपण पाहतोय संध्याकाळ आता झालेली आहे. आपण इकडे खुर्चीत बसतो, थंडा मागवतो, हे आण ते आण, काय चुकलं तर माफी मागतो,
पण अंपायरवर खेळाडूंचा पण भरपूर राग असतो, भले डॉक्टर असतील. प्रत्येकाला वाटतं निर्णय आपल्या बाजूने गेला पाहिजे. डॉट बॉल तसं- आलाय, डॉट बॉल ते आलाय. फक्त अंपायर नाही, डॉक्टरांचं पण तसंच आहे. हा पेशंटना बरं पण करायचं आणि नाही झालं तर मग काय म्हणायचं. ठीक आहे म्हणे, घाबरले आता सगळे डॉक्टर आहेत. प्रसन्न कुमार चांगली गोलंदाजी करतायत बघा. 20-25 पावलं रनअप घ्यायचा, धावत यायचं ना, व्हाईट बॉल टाकायचे, फुलटॉस टाकायचे, त्यापेक्षा अचूक टप्पा 2-3 पावलं रनअप. इकडे वेळ पण कमी जातो आणि बॉल पण चांगले पडतायत. ते प्रसन्न कुमार टर्न आहे, यांचे. चेंडूला टर्न आहे हा, बघा. turn टप्पा आहे, पडल्यानंतर turn बाहेरच्या दिशेने वळवतात, हा, त्यामुळे फिरकी. टायमिंग जुळत नाहीये. बरोबर असं- बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. ठीक आहे माने म्हणतात ना, नुसता वेग काय कामाचा. डॉक्टर संजय कुरंगडे पण अशीच गोलंदाजी करतात. 4 डॉट टाकलेले डॉक्टर संजय कुरंगळे यांच्या सारखे. हा, कधी बॉल फिरवतात, कधी मॅच फिरवतात, कळत नाही. धावसंख्या इथे आपण पाहतोय 35. हो, खरं तर तुम्ही सगळे डॉक्टर मंडळी आहेत ना, तुम्हाला क्रिकेट किंवा अजून काय कार्यक्रम अटेंड करायला लागतात, पण त्यांना वारकरी संप्रदायाचे पण सगळे कार्यक्रम अटेंड करायला लागतात. कीर्तनाला असतात हा नेहमी सगळीकडे. दिवसभर हॉस्पिटलमध्ये असूनही ते रात्री कुठेही कीर्तन असेल आपल्या परिसरामध्ये, तिथे त्यांची हजेरी असते. कारण ब्रह्मलीन बाळाराव महाराज कांबेकर यांच्या गावचे ते आहेत. हे विचारतायत सगळे डॉक्टर ओपीडी ला कधी असतात. हा, त्यांचेच आहेत ते. किती बॉल किती बघा जरा. आपण स्क्रीनवर बघू शकतो आपले 12 white- मध्ये 42. 12 चेंडू मध्ये 42 धावा करायच्या आहेत. आपण पाहतोय ॲम्ब्युलन्स आपल्याला दिसते मालदोटे मेन एंट्रीला. आमच्या अंपायरचा इथे सन्मान आता करण्यात येतोय. मी आमचे संदीप जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा. जितेंद्र पाटील सर, अंपायरचा सन्मान. मी अंपायर आमचे संदीप जोशी सरांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अतिशय सुंदर असं यादव सरांना मी विनंती करतो. यादव सर या. यादव सर म्हणजे स्माइलिंग पर्सन आहे. लाफिंग गॅस त्यांच्या अंगातच भिनलेला आहे. हॅपी डेंटिस्ट. मला माहिती झालं आता ते डेंटिस्ट आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. माझे 4 दात काढायचे आहेत. आज डेंटिस्ट मध्ये कॉम्पिटिशन आहे जाम इथे. ठीक आहे माळी, मैदानात जाऊया. प्रसन्न कुमार थोडेसे जबरदस्त गोलंदाजी केले, 2च धावा दिल्यात आणि आता जिंकण्यासाठी 12 मध्ये 42 करायचे आहेत. ते आपण पाहतोय. पद्मालया रोडे हॉस्पिटल पुणे सांगाला मस्त फटका मारलाय, जबरदस्त खेचलाय, जाईल का चौकार नाही. फिल्डर तिथे आहेत, 2 धावा मात्र मिळत आहेत का. डायरेक्ट हिट. डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. आपण तू कव्हरिंगला चांगले इकडे होते आणि 2 धावा मात्र इथे मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 37 होते. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 40 करायचे आहेत. 11 धावा 11 चेंडू मध्ये. संतोष इथे कमेंट आली आहे. ते म्हणाले की तुमच्याकडे कृष्णा आहे तर आमच्याकडे सुदाम आहे. सुदामा आहे? प्रसन्न कुमार सुदामा. हो, प्रसन्न कुमार सुदामा आहेत का. सुदामा. आपण आता आपले राहुलजी आपल्याकडे आलेले आहेत ना, आपल्याकडे आलेले आहेत. आपल्याला असं वाटलं की की सुदामा के घर कृष्णा आहे, कारण त्यांनी आपल्याला 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. 10 पहिल्या चेंडू मध्ये आता क्रमांकाचं. 40 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना आहे. ओव्हरपिच चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग मध्ये. एक सिंगल मिळते. 2 षटकार जरी आले ना संतोष, 2-3 षटकार, ही मॅच पुन्हा या पद्मालया रोडेकडे जाऊ शकते. 9 मध्ये आता 39 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 39 स्ट्राईक एंडला फलंदाज मला वाटते कुलभूषण शितोळे आहेत. कुलभूषण शितोळे बॅकफुटला गेले, कट केला चेंडू. आपण पाहतोय चाललाय पॉइंटच्या दिशेनं आणि इथे मात्र आलाय का चौकार. चौकार आलाय कुलभूषण शितोळे यांच्या बॅट मधून. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 42. जिंकण्यासाठी आता करायच्या आहेत त्या 8 चेंडू मध्ये 35. प्रयत्न चांगला केला होता चेंडू अडवण्याचा, क्षेत्ररक्षण चांगलं करण्याचा भरपूर प्रयत्न झाला. शेवटपर्यंत त्यांनी हिंमत हारली नव्हती. मात्र चेंडू गेला तो सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी. हा चेंडू. नक्कीच या डॉक्टर प्रीमियर लीग मध्ये क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची गुणवत्ता, इथे आपल्याला भरपूर चांगले खेळाडू पाहायला मिळाले. चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र जेल सुटलाय. धावा जास्त आहेत, पैसा भरपूर आहे म्हणून कसाही उधळला तरी चालेल. पण इथे जर धावा कमी असते तर तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकावं लागलं असतं. क्रिकेटमध्ये तुम्ही चांगलं काम केलं की तालिया आणि वाईट काम केलं की गालिया. 2 चेंडू आहेत अजून या षटकातील.
एक चेंडू या षटकातील आहे. या चेंडूवर षटकार आला तर पुढच्या ओव्हरचं बर्डन थोडंसं कमी होईल. आपण म्हणतोय पण तिथे आपण गोलंदाजी चांगली आहे नांदेड संघाची, पण इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. आपण म्हणतोय षटकार यायला पाहिजे, हे यायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, कुठेतरी मॅच टप व्हायला पाहिजे आपल्याला असं वाटतंय. पण तिकडे नांदेडवाले म्हणत असतील बाबा एकदा तरी आम्हाला ट्रॉफी जिंकून द्या ही महाराष्ट्र डॉक्टर्स. षटकार षटकार आलाय संतोष. कहाणी में फिर से आया ट्विस्ट. षटकार हो आता तुम्ही झाल्या भविष्यवाले. ट्विस्ट आलाय आता. या षटकारानं समीकरण बघा, 6 चेंडू मध्ये आता 26 पाहिजेत. गाणं वाजवा आपलं. हा मजा. लव फ्रॉम पुरंदर डॉक्टर विशाल तांबे यांनी धुरंदर रिटायर्ड झाले का? विशाल तांबे धुरंदर ही कमेंट त्यांनी पाठवलेली आहे. बघूया मॅच मध्ये आता जबरदस्त आता तसं रोहित का? रोहित चोपडे. रोहित चोपडे 6 मध्ये 26 ची गरज आहे. फायनलची मॅच आहे. खरं तर भविष्य आहे या मॅचचं. हा अंतिम मॅच आहे आणि स्ट्राईक एंडला आहेत ते आपण पाहतोय. कुलभूषण शितोळे बाहेर आले का सर? बाहेर आले. रोहित चोपडे गेले. रोहित चोपडे गेलेले आहेत. ओ, अंबाजी हो. स्ट्राईक एंडला ऑफस्टमच्या बाहेर टिके माळी व्हाईट बॉल. अंबाजी 25. आहेत आणि एका बाजूला रोहित. 5-6 मध्ये करायचे आहेत 25. शितोळे साहेब दमलेत वाटतं आता. हा. हँडग्लोव्ज वगैरे दिवसभर हातात होते. 6 मध्ये 25 बाहेर करायचे काढलेत. आहेत. बॉलर प्रसन्न कुमार ज्याने मागच्या षटकामध्ये 2च धावा दिल्या होत्या. कोणतरी म्हणाले ना तुमच्याकडे कृष्णा आहे आमच्याकडे सुदामा आहे. प्रसन्न कुमार कमेंट केले आणि तशीच गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. हो आणि प्रसन्न कुमारच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. सुदामाची भक्ती. 5 चेंडू मध्ये 24 ची गरज आहे. 5 गेंदे 24 रन. हो पाच हो मध्ये हो हो 24. हो. फिरकी गोलंदाज आहे टिकेमाळी. खरं तर नांगी टाकण्यास भाग पाडले. फलंदाजांना इथे बांधून ठेवलंय प्रसन्न कुमारनं. आता 3 चेंडू मध्ये 24. 4 मध्ये 23. 4 चेंडू आणि 23 धावा. 4 गेंदे 23 रन. प्रसन्न कुमार आपण पाहतोय. खरं तर आता सगळेजण म्हणत असतील की हीच का ती टीम आहे मागच्या मॅच मध्ये ज्यांनी हाहाकार या मैदानावर माजवलेला. काय झालं सुरुवातीला त्याने कृष्णाला पाठवलं मैदानामध्ये लवकर मॅच संपवण्यासाठी. कृष्णा बाद झाला आणि इथे मात्र आपण बघितलं की थोडीशी अडचणीमध्ये आहे तो पद्मालया रोडे पुणे संघ. पुणे संघ थोडासा अडचणीत आता आलेला आहे. परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. इम्पॉसिबल असं काही नसतं. जर का या पहिल्या 2 चेंडूवर जर षटकार आले तर मला असं वाटतंय थोडीशी आशा प्रफुल्लित होऊ शकते. लहाने साहेब मला असं वाटतंय आलेले दिसत आहेत. पंचायत समितीचे सदस्य योगेश लहाने हा खाला पनवेल पंचायत समितीच्या सदस्य त्यांच्या सुवद्य पत्नी आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर या. योगेशजी लहाने यांना विनंती करतोय. सतीश माडिक पण आहेत आमचे चंद्रकांत दादा माडिक यांचे चिरंजीव. मी सतीश माडिक यांनाही विनंती करते की आपण एक ते व्यासपीठावर या. सतीशजी माडिक त्यानंतर आमचे योगेश लहाने ज्यांच्या सौभाग्यवती आता पंचायत समितीच्या सदस्य आहेत. ह्या सगळ्या पाहुणे मंडळींना विनंती करतोय. मॅच आपण पाहतोय आता एकतर्फी झालेली आहे. मॅच मध्ये आता आपण पाहतोय पूर्णपणे मुसंडी मारलेली आहे ती नांदेड संघाने. आणि आपण 2 दिवस सांगत होतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात की नांदेड संघ मजबूत आहे स्पर्धेमध्ये. आणि एका बाजूला आपण पाहत होतो तो पद्मालया आणि तिसरा संघ होता ATM पालघर. आणि मॅच मला वाटतंय इथे एक बॉल आहे का अजून. प्रसन्न कुमार काय गोलंदाजी केले. डॉक्टर आमचे राहुलजी योगेशजी लहाने सतीशजी माडिक
आणि त्यांच्या समवेत असलेल्या पाहुण्यांचं आम्ही इथे स्वागत करतोय. दोन 2026 चा विजेता ठरलाय तो अव्हेंजर्स नांदेड संघ. रनर अप ठरलाय आपण पाहतोय.